इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्यांना झटका। सोळा वर्षाखालील मुलांना लाईव्ह बंदी। सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांवर निर्बंध। 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इंस्टाग्रामवर आता थेट लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही। तसंच नग्नतेशी संबंधित कंटेंट त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही। फेसबुक इंस्टाग्रामची कंपनी असलेल्या मेटानं 18 वर्षाखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतूनं हे बदल केले। सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इथं हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत। या व्यतिरिक्त मेटानं सुरक्षेसंदर्भात काही उपाय योजलेले आहेत, ते देखील पाहूया। सोशल मीडिया अकाउंट खासगी ठेवणं, अनोळखी लोकांकडून येणारे संदेश ब्लॉक करणं, हिंसक आणि संवेदनशील दृश्य नियंत्रित करणं, 60 मिनिटांनंतर ॲप बंद करण्याची आठवण करून देणं, रात्रीच्या वेळेस नोटिफिकेशन थांबवण्यासाठी पावलं उचलण्यात येणार आहेत। त्यांचा अभ्यासावरती परिणाम होतो आहे आणि त्यांना हे वय इतकं लहान आहे की त्यांना पुढे जाऊन त्याचा काय दुष्परिणाम होणार आहे याची त्यांना जाण नाही आहे। तर निश्चितच आपल्या गव्हर्नमेंटनी हा कायदा आपल्या इथे लवकरात लवकर लागू करावा, जेणेकरून मुलांचं मोबाईलचं प्रमाण, खेळण्याचं प्रमाण, हाताळण्याचं प्रमाण कमी होईल आहे। यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की 16 वर्षाखालील, तर हे 16 वर्षाखालील तो बालक आहे हे ठरवण्यासाठी ही समाज माध्यमं कुठली पद्धती अवलंबणार आहे हे कळणं जास्त जरुरी आहे। हे यांनी अजून याचा खुलासा केलेला नाही आहे। लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अज्ञात व्यक्तींकडून होणारे कमेंट्स किंवा अनुचित वर्तन यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। इंस्टाग्रामचा हा निर्णय काहींसाठी कठोर वाटत असला तरी मुलांच्या सुरक्षेसाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज,